नद्यातील गाळापेक्षा राजकारण्यांचा गाळ आधी उपसला पाहिजे. कॉम्रेड संपत देसाई यांच्या कान पिचक्या. चिपळूणच्या शहनवाज शहा यांचंही गडिंग्लजकरांना एकीचं आवाहन. प्रांत कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ठरल्या काही उपाययोजना. घटप्रभा खोऱ्यातील नद्यांना वारंवार येणाऱ्या पुराबाबत उपाययोजना करण्यात यावी. वर्षानुवर्ष नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नद्यांची पात्र उथळ झाली असून त्यामुळे थोड्याशा पावसानं देखील नदीचं पाणी पात्राबाहेर येतं. त्यामुळे हा गाळ काढण्याची मोहीम शासनानं तातडीनं हाती घ्यावी. 2019च्या पुरानं महत्तम पूररेषा दाखवून दिली आहे. त्यानुसार तातडीनं पूररेषा निश्चित करण्यात यावी. हिरण्यकेशी ताम्रपर्णी नदीकाठावर पुराच्या धोका पातळीत असलेल्या वस्त्या गावे यांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तातडीनं हाती घेण्यात यावा. पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या पिकांचं वस्तुनिष्ठ पंचनामे करून 100% नुकसान भरपाई देण्यात यावी. आदी मागण्यांसाठी गडिंग्लज प्रांत कार्यालयावर पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. महालक्ष्मी मंदिराजवळून मोर्चाला सुरुवात झाली आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी नागेश चौगुले, प्राध्यापक सुनील शिंत्रे, प्राध्यापक किसनराव कुराडे, राजेंद्र गड्ड्यांनावर, अमर चव्हाण, गोपाळराव पाटील आदींसह अन्य नेत्यांनी मनोगत व्यक्त केलं. तर यावेळी बोलताना आजऱ्याच्या कॉम्रेड संपत देसाई यांनी एकाच मुद्द्यावर झालेल्या कालचा रास्ता रोको आणि आजचा मोर्चा यावरून गडिंग्लजच्या राजकारण्यांना चांगल्याच कान पिचक्या दिल्या. घटप्रभा खोऱ्यातील जेवढे पुराने बाधित झालेले शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या साथीचा हा मोर्चा आहे. मला एक गोष्ट मुद्दाम सांगण्याविषयी वाटते की नद्यांच्या मधल्या गाळाचं धोरण आणि नद्यांच्या मधल्या गाळाची भूमिका घेऊन काल एक रस्ता रोको झाला, आज या ठिकाणी मोर्चा होत आहे. आणि गाळापेक्षा राजकारण्यांनी केलेला जो गाळ आहे तो पहिल्यांदा उपसला पाहिजे, कारण त्या गाळामध्ये आमचे खरे पूरग्रस्त राजकारण्यांचा गाळ सुधारल्याशिवाय पूरग्रस्तांचं पुनर्वसन किंवा पूरग्रस्तांना न्याय मिळणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगतो. परंतु आपल्याला माहिती आहे 2019 साली त्यावेळेला आमच्या सोबत असणारे जे लोक होते ते सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. पण काही लोकांनी यामध्ये राजकीय वास येण्याची शक्यता तयार झालेली आहे. निवडणूक आले की राजकारणातले लोक येतात, भाषणे करतात, निघून जातात. पण आम्ही आमच्यासारखे चळवळीतले लढणारे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र तुमच्या सोबत कायमपणे गेले 8 दिवसामध्ये गडिंग्लज चंदगडमध्ये जे काय घडते ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदना देणारे, त्रास देणार आहे. कारण कष्टकऱ्यांच्या मध्ये फूट झाले की प्रशासनाला फावतंय, कष्टकऱ्यांच्या मध्ये फूट झाले की सरकारला फावते. ही फूट पाडणारे जे धोरण काही लोक घेत आहेत याच्या विरोधात सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे. आमची त्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, नम्र आवाहन आहे की तुम्ही बाबांनो वेगळी चूल काय मांडू नका, वेगळी दुकानं काय मांडू नका, वेगळ्या दुकानदाराला करायची काय गरज नाही. एकत्र येऊया, पूरग्रस्तांच्या न्यायासाठी एकत्र बसूया, एकत्र बसून पूरग्रस्तांच्या न्यायासाठी आपण एकत्रितपणे लढा देऊया. एवढे मला या निमित्तानं त्या 2 मुद्दे सांगायचे होते. तर खास चिपळूणहून आलेल्या शहनवाज शहा यांनी गडिंग्लजकरांना या महापूर समस्येतून कायमचं सुटण्यासाठी कानमंत्र दिला. माझी ओळख म्हणजे मी शहनवाज शहा चिपळूणचा आहे, सिव्हिल इंजिनियर आहे आणि नदीवर गेली 25 वर्ष कामं करते. विविध संस्थांमधून करते, शासनाच्या कमिटीमधून करते. प्रमुख गोष्ट जी तुम्हाला सांगायची म्हणजे आज तुम्ही एक आहात, त्याची संख्या अनेक पटीने वाढली पाहिजे. हे तुम्ही आज कोणत्याही याच्यासाठी आलेलं नाही, तर तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या भावी पिढीसाठी आला. नुकसान भरपाई हा विषय आहे ना माझ्या दृष्टीने शिल्लक आहे. पण तुम्ही 1 वर्ष घ्याल, 2 वर्ष घ्याल, पुढे काय कराल? जर आपली भावी पिढी घडवायची असेल, तुम्हाला पुढच्या तुमच्या भावी पिढीचं भविष्य चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला जसं आपण म्हणतो आपली आई असते पण मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई दूध देत नाही, तसंच हे सरकार आहे. पहिला मुद्दा सामान्य म्हणजे सर्वसमावेशक येतोय की आपल्या भागामध्ये होणारी नदी खोऱ्यामध्ये जंगलतोड, ही जंगलतोड प्रथम थांबवली पाहिजे. आपल्याला झाड म्हणजे पर्यावरणीय काम करतोय म्हणून असं नाही, पण झाड आणि झाडाचं महत्व हे समजवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल नदी आणि झाडाचं हा काय बोलतोय? आज जो तुमच्या नदीमध्ये, आमच्या नदीमध्ये गाळ येतोय त्याला प्रमुख कारण झाड आहे आणि याचा फायदा फक्त जे जंगलतोड लोक आहेत त्यांना होते. आता दुसरी गोष्ट आली तुमचा गाळ. आता गाळामध्ये आम्ही जेव्हा तुमचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता वगैरे आम्ही आता सगळे बरोबर फिरत होते, इरिगेशनचे अधिकारी होते, त्यांना काय काय करायचं ते सांगितलं. पण हा लढा मी एकच विनंती करते, ज्यात तुम्ही सगळे कंटाळलेलात की हा लढाला मोठं स्वरूप द्या. सगळ्या पक्षांनी एकत्र फक्त एकच ध्येय, आमचं गडिंग्लज वाचवायचं आहे, आम्हाला पूरमुक्त करायचं आहे.
हिशोबानं सर्वांनी लढायला उतरा, तरच तुम्हाला न्याय मिळेल. नाहीतर हे सगळे कागदोपत्री होईल. तर माझी तुम्हाला सर्वांना नेत्या लोकांना विनंती असेल की पहिले तुम्ही तुमचा डाटा तयार करा, तुमचा अभ्यास स्वतः करा. कोणी इंजिनियर्स घेऊ नका किंवा कोण असतील अशा लोकांना बोलवा त्याचा डाटा, आणि तो शासनासमोर वेळ पडल्यावर सादर करण्याची तयारी ठेवा. कारण हे जे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता येतात ते आपल्याकडे 3 वर्ष करता येतात. त्यांना बाकी गोष्टीचं घेणं घेणं नसतं. त्यांना तुमचं धरणाचा संबंध असतो, बंधाऱ्याशी संबंध असतो, बाकी विषयाशी देणं घेणं नसतं. देणेघेणं आपण जे प्रॉपर इथे राहतो रहिवासी आहोत त्यांना असतं. तर हा विचार करा, तुम्ही तुमचा डाटा तयार करा आणि एक वेळ अशी करा की ज्या आंदोलनाला बसाल त्या आंदोलनाला तुम्हाला जोपर्यंत निधी मिळत नाही, प्रॉपर निर्णय मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही उठणार नाही. ही जर भूमिका तुम्ही गडिंग्लजवाले एकत्रित राहून करणार असाल तरच तुम्हाला यश येईल. यानंतर आंदोलक शिष्टमंडळानं प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी चर्चा केली. यातून पुढील मुद्द्यानुसार उपाययोजना राबवण्याचं ठरलं. घटप्रभा खोऱ्यातील हिरण्यकेशी, ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीला वारंवार येणाऱ्या पुराचा शास्त्रीय पायावर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणं, त्या समितीकडून आलेल्या शिफारशींच्या नुसार प्रभावी उपाययोजना करणं, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी त्याचा पर्यावरणीय अभ्यास करून त्यानंतर गाळ काढण्याची योजना राबवणं, वरील दोन्ही विषयांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत तातडीनं बैठक आयोजित करणं. त्यासाठी प्रांताधिकारी यांनी 8 दिवसात बैठक लावण्यास पुढाकार घ्यावा. धोका पातळीत असलेली घरं, वस्त्या, गावं यांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम घेण्याचं ठरलं होतं. त्याची माहिती 8 दिवसात संघर्ष समितीला दिली जाईल. 2019च्या महापुरात निघालेल्या शासन निर्णयाप्रमाणे 2024च्या पुरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. घटप्रभा नदी खोऱ्यातील आपत्ती काळात शासन आणि संघर्ष समिती यांची संयुक्त समिती बनवावी.